नमस्कार मंडळी, मी सतीश लोंढे. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. मित्रांनो, मी तुम्हाला आज दाखवणार आहे आमच्या गावच्या बाजूला असणारा धबधबा, जो दुर्लक्षित राहिला आहे. भले गावाच्यापासून लांब आहे, पण धबधबा खूप मस्त आहे. पण माहीत नाही तो धबधबा, कारण की तो खूप असा आड रानामध्ये आहे. तर जाऊया आपण आता त्या धबधब्यावरती. हा मुख्य रस्ता आहे. हा इकडे, हा असा इकडे रस्ता आहे. हा रस्ता आहे ना, या साईडला मांदिली किल्स साईडला जातो आणि हा इकडून मंडणगड देवारे त्या साईडला जातो. तर हा बघा, हा ब्रिज आहे त्या नदीवरती, ओढ्यावरती. हे पाहू शकता बघा, इथे खाली आहे तो मोठा पर्याय आहे बघा. हा इथे खाली मोठा पर्याय आहे. तर ह्याला खाली, इथे खाली ना धबधबा आहे मोठा. हा बघा, हा जो ब्रिज आहे ना, तर आपण ब्रिज क्रॉस केला ना देवारे साईडला जाताना, तर खाली एक छोटा रस्ता आहे पुढे जायला. चला आपण रस्त्यापर्यंत जाऊया आपण, चला चलत. हा बघा, हा इथे ना, इथे खाली आपल्याला जायचं आहे. हा रस्ता आहे इथून, तर इथे खाली जायला रस्ता आहे तो. चला जाऊया आपण रस्त्याने. त्या बघा, रस्ता खूप डेंजर आहे खाली उतरायला, तर आपण जाऊया हळूहळू त्या रस्त्याने. हा बघा, हा रस्ता आहे. बघा, इथे आलो ना की आपल्याला या साईड जायचं आहे, इकडे या साईड जायचं आहे. हा बघा, इथून खाली तो धबधबा चालू होतो. इथून खाली हा बघा, हा वरतून पुरा तो पर्याय येतोय मोठा. हा इथे खाली धबधबा आहे मोठा. हा आपल्या खाली जायचं आहे आता. तर जाऊया खाली आपण परत. खाली दिसतं इथूनच लांबून, वरून आपण बघूया. बघा, तर हा बघा, हा रस्ता खाली जायला. उत्तरा पुरा डेंजर आहे इथून. तर जाऊया आपण परत खाली इथून. बघा, आपल्याला ह्या डोंगरातून असं खाली यायचं आहे इथे उतरत. हा बघा, असा रस्ता येते याला खाली. तर हा बघा, हा खाली धबधबा आहे मोठा. हा बघा, अजून खाली, हा इथून असं खाली ना, ह्याचं जाऊन आपल्याला तिकडे आपल्याला खाली जायचं आहे. बघा, खाली पाय परत सरकतो मातीतून. हा बघा, हा आहे आमचा धबधबा, कड्यावरचा धबधबा. आपण बघू शकता पुढे जाऊन. बघा बघा, आता पाणी कमी आहे. पाणी तर कमी आहे तरी बघा इतकं पाणी खाली पडतो आहे. आणि हा बघा, हा खाली मोठा ढो आहे. हा ढो खाली अंघोळ करायसाठी मस्त आहे, अंघोळ करायसाठी. जास्त खोल नाही आहे, पण इथे खाली बघा कातेल आहे आणि वरून पाणी पडून डायरेक्ट पाणी कातणार पडतो आहे. ते बघा, पाहू शकतो कसा धबधबा आहे उंचपैकी. हा खाली जो आहे ना ढव, तो एक ढव मस्त आहे अंघोळ करण्यासाठी. हा बघा, हा खाली येतो, इथून असं पाणी येतो इकडे. बघा धबधबा. ज्यावेळी ह्याला जे पाणी जास्त येतो ना, तेव्हा हा जो पूर्ण आहे ना, पूर्ण भाग, या पूर्ण भागाने पाणी खाली पडतो. हा पूर्ण इथून जो पाणी पडतो ना, तो इथपर्यंत ना पूर्ण पाणी खाली पडतो. त्यावेळी बघायला खूप मस्त वाटते. पण कसं पाणी जास्त असताना इथे खाली कोण या बघत नाहीत पावसामुळे. आज सुद्धा मी एकटा आलो इथे. हे बघा बघा, तर मस्त वाटतं एकदम ते धबधब्यात येऊन. आणि मी पण एकटा आलो आहे, माझ्यासोबत कोण नाही आहे. तर मी खास फोटो काढण्यासाठी इथे आलो आहे खास. हा बघा, ढो आहे मस्तपैकी अंघोळ करायसाठी. आपण आता घरी जाऊया, वरती जाऊया परत रस्त्याने. मला मी आता सगळं दाखवतो रस्त्यावरती खायचं चढायला. तर चढायला खूप उंच आहे. इथं असं उंचवरती आपल्या चढत जायला लागतो रस्त्यावरती. चला म्हणजे चालत जाण्यावरती.
चला आता आपण चालू करूया बघा जायला डोंगर चढायला. हा बघा हा इथून स्टार्ट होतो रस्ता. जातावेळी खूप सावकाश जायला होता बघा. असं आपल्याला ना आपल्या तिथे वर जायचं आहे. जायला खूप रिस्की आहे इथून चढायला. हे बघा खूप सावकाश यायला होतं इथे. पाय सरकलं तर पाय सरकू शकतो इथे आल्यावरती. खूप रिस्की आहे. हे बघा इथे बघा की मोठ्या दगडी आहेत मोठ्या मोठ्या. हे बघा इकडे आपल्याला इथून वरती आपल्याला तिथे वर जायचं आहे. हे बघा इथून चढायला लागतं. इथून इथे जायला लागतो. हे बघा इथून चढायला लागतो. इथून आपला इथे रस्ता आहे. बघा खाली पूर्ण उतार आहे. डोंगर आहे पूर्ण. इथं पाय सरळ तर डायरेक्ट खाली जाऊ शकतो. सावकाश इथे यावं लागतं. परत वरती आलो रस्त्यावरती. खाली वरती यायला खूप दमायला होतो. उभाच चढाय वरती पुरा. तर कोणाला यायचं असेल या धबधब्यावरती तर बिंदास या. पण शक्यतो कोणी दारू पिऊन येऊ नका. कारण की इथे ना दारू पिऊन चढायला आणि उतरायला खूप डेंजर आहे. काही अपघात होऊ शकतो. तर कोणाला यायचं असेल तर ते नक्की या. पण प्लीज कोणी दारू पिऊन येऊ नका. एवढं सांगणं आहे आपलं. देवऱ्यातून 8 किलोमीटर लांब आहे इथून फक्त हा धबधबा. आणि चिंचगडमधून पण 8 किलोमीटर आहे. चला ज्यांना यायचं आहे त्यांनी पावसाळी आनंद घ्यायला येऊ शकता. चला धन्यवाद.